रामकृष्ण हरी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दुपारी 1 वाजता लोणंदमधून प्रस्थान झालेलं आहे आणि सध्या आपण आहोत तरडगावच्या जवळ असणाऱ्या चांदोबाचा लिंब या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं रिंगण या ठिकाणी संपन्न होणार आहे। माझ्या आजूबाजूला तुम्ही अफाट गर्दी पाहत असाल। माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण आता काही क्षणांमध्ये याच ठिकाणी संपन्न होणार आहे। खरं तर आळंदीवरून माऊली पंढरीच्या दिशेने जात असताना वारीमधलं हे पहिलं रिंगण असणार आहे आणि हे रिंगण पाहण्याची उत्सुकता इथे असणाऱ्या हजारो भाविकांना लागलेली आहे। पुढच्या काही क्षणांमध्ये याच ठिकाणी आपण माऊलींच्या पालखीचं पहिलं रिंगण पाहणार आहोत।
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं तरडगावच्या अलीकडे चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण पार पडलेलं आहे. खरं तर मागच्या 1 तासापूर्वी रिंगण सोहळा संपन्न झालाय, पण इथे इतका तुफान पाऊस चालू झालाय. आता आम्ही थांबलो आहोत एका चहाच्या गाडीजवळ आणि तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून आलेले हे सगळे वारकरी बांधव आहेत इथे. आपण त्यांच्यासोबत थोडासा संवाद साधूयात. माऊली, काय सांगाल, छत्रपती संभाजीनगर पासून आपली वारी तुम्ही सुरू केली? रामकृष्ण हरी. माऊली, आपल्या या सोहळ्यामध्ये खूप आनंद आहे आणि ही सेवा आमची जी वाट्याला आली, चहा आणि पाण्याचा स्टॉल वाटण्याची, म्हणजे खूप काही आमचं भाग्य आहे की वारकऱ्यांची सेवा करायला भेटते. आणि आमचा चहा म्हणजे एकदम उत्कृष्ट चहा आहे. आम्ही लोकांना खूप उत्कृष्ट चहा देतो आणि सेवा देखील करतो. कोणाकडे पैसे नसेल तरी पण त्यांना देतो. हॅलो माऊली, काय सांगाल, किती वर्षापासून आपण वारी करत आहात आणि वारीमध्ये प्रत्येक वर्षी तुम्ही चहाचा स्टॉल चालवता का? 2 वर्ष झाली माऊली आम्हाला. आम्ही समजा 1 वर्ष मागच्या वर्षी पायी आलो, ह्या वर्षी समजा चहाचा स्टॉल टाकण्याचा आम्ही विचार केला चौघांनी. चला आता